नमस्कार. मी प्रदीप केळुसकर. प्रदीप केळुसकर या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत. आजची आपली कथा आहे कोलांटी उडी. एक सूचना: या कथेतील सर्व पात्र व प्रसंग संपूर्णतः काल्पनिक आहेत. कोणत्याही सत्य घटनेशी तसेच जीवित किंवा मृत व्यक्तीशी संदर्भ आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. तर आता ऐकूया माझी कथा कोलांटी उडी. खूप वर्षांनी कोकणात आलो. 12 वर्षापूर्वी कोकण सोडलं आणि मराठवाड्यातील वर्तमानपत्रात उपसंपादक म्हणून रुजू झालो. अर्थात कोकणातील घडामोडीवर माझं लक्ष होतंच, पण जास्त भर मराठवाडा. या भागातील सुद्धा अनेक पत्रकार संपादक माझे मित्र होते, पण अनेक सर्वसामान्य लोकसुद्धा अजून माझ्या संपर्कात होते. अधूनमधून पत्रकारांच्या मिटिंग्स व्हायच्या, त्यावेळी पण बरीच इकडची मित्रमंडळी भेटायची. यावेळी मात्र मुद्दाम वेळ काढून आंबे खायला कोकणात आलो. रत्नागिरी भागात बरीच मित्रमंडळी, म्हणून मुद्दाम मुक्काम रत्नागिरीत ठेवला. मी येणार हे कळताच माझा जवळचा मित्र मिलिंदने मला फोन लावला. पम्या, सरळ पावसमध्ये यायचं. माझं मोठं घर आहे. माझ्या घरची 50 आंबा कलमं आहेत. हवे तितके आंबे खा. माझी 4 चाकी आहे. तेव्हा आपण तू आणि मी वाटेल तिथे फिरू. होय बाबा, तुझ्याचकडे येणार. हां, भरपूर आंबे खाणार, गरे खाणार, माशाचं जेवण जेवणार आणि रात्री अरे रात्रीची बेगमी असते रे माझ्याकडे. काळजी करू नको. गोव्याला जातो तेव्हा सगळे ब्रँड आणत असतो मी. तुला काय प्यायचं तेच ठरव मला. कोल्हापूर मार्गे मी रत्नागिरीत आलो तेव्हा मिलिंद मला घ्यायला साळवी स्टॉपला हजर होता. मग थोडा वेळ रत्नागिरी ज्या पेपरमध्ये आम्ही नोकरीला होतो तिथे दोघेजण गेलो. प्रेसमध्ये अजून जुनी मंडळी होतीच, त्यांना भेटलो. शिवाय काही जुने वार्ताहर, नवीन वार्ताहर यांनाही भेटलो आणि सायंकाळी 6च्या सुमारास पावसकडे निघालो. माझी गाडी मी मुद्दाम माझ्या मित्राच्या घरी ठेवली आणि मिलिंदच्या गाडीत बसलो. रत्नागिरीतून पावसकडे जाताना दिसणारा समुद्र, बुडणारा सूर्य, त्याच्या लाल नारिंगी छटा, कितीतरी दिवसांनी असे सौंदर्य पाहतो. वाटेत अनेक लोकांच्या आंब्याच्या बागा, आंबे उतरणारे कामगार, त्यांची धावपळ, आंबे भरलेले टेम्पो पाहत आमचा प्रवास आणि गप्पा सुरू होत्या. पावसला स्वरूपानंद मठाच्या पुढील गल्लीत मिलिंदचे घर. त्याच्या घरी पोहोचलो. खूप वर्षांनी त्याची मिसेस म्हणजे माझ्या वहिनी मिळाल्या. त्यांची कन्या जुईली आता 10वीत गेलेली, माझी लाडकी होती. तिला खाऊ दिलं, वहिनीची खूप गप्पा मारल्या आणि मिल्याने वरच्या मजल्यावरची गेस्ट रूम माझ्यासाठी उघडून दिली. मस्त आंघोळ केली आणि मग आमचा श्रमपरिहार सुरू झाला. मिल्याने ब्लॅक लेबल उघडली, त्यात सोडा मिक्स केला, सोबत खारे काजू तोंडात घालायला घेतले आणि माझ्या हातात ग्लास दिला. तसाच एक पेक आपल्या हातात घेतला. मग मला म्हणाला, चिअर्स रे पम्या, किती दिवसांनी तुझ्यासोबत प्यायला बसलोय. सांग आता, बोल बोल, बोलत राहा. मराठवाड्याचं तुझ्या पेपरचं बोल काहीतरी. काय सांगणार रे. तुला माहीत आहे सर, नोकरी करणं किती कठीण झालं आहे बाबा. आणि इतकी वर्षे नोकरी करून आपल्याला पगार तरी किती मिळतो. सध्या शिक्षक मंडळींना मिळतो ना, एवढ्या रजा बिजा घेऊन घेतात बिचारे, पण त्यांना आपल्यापेक्षा दुप्पट पगार मिळतो. अरे आम्हाला जरा गडबड केली की आपल्याला बांबू. मालकाचे ऐकायचे की संपादकाचे, हेच आपल्याला कळत नाही. काय मराठवाड्यात मजा नाही रे बाबा, मराठवाड्यात नाही रे मजा. उगाच मी कोकण सोडलं बाबा. बरं तू सांग, इकडे काय नवीन नवीन सांग का तरी कोकणात. काय सांगू तुला. नवीन बातमी आहे. एक नवीन बातमी म्हणजे कोकणात पुन्हा 3 अणुभट्ट्या उभा राहत आहेत. 3 उद्योगपतींना सरकारने परवानगी दिली आहे म्हणे. होय 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 होय, मी वाचलं रे ते. मुंबईच्या पेपरात पण आलं होतं ना. पण मागे पण कोकणात अशा अणुभट्ट्या उभ्या राहिल्या होत्या ना. त्याला जोरदार विरोध झालेला. कोण तो त्या भागातील तरुण नेता होता बघ तो. आपण दोघे गेलो होतो, मला आठवतं. एका देवळात मीटिंग झालेली बघ अणुभट्टी विरोधकांची. होय बम्या, होय बम्या. त्यावेळी आपण दोघे गेलो होतो ही मीटिंग कव्हर करायला एका देवळात. बरोबर 15 वर्षापूर्वी. बरोबर 15 वर्षापूर्वी. 15 वर्षापूर्वी. स्थळ राजापूर तालुक्यातील एक मंदिर. कोकणात अणुभट्ट्या उभ्या राहत होत्या. त्याच्या विरुद्ध लोकात कुजबूज सुरू झाली. सत्ताधारी त्याच्या बाजूने होते आणि विरोधक त्याला विरोध करत. दिल्लीपासून मुंबईपर्यंत पर्यावरणवाले असा प्रकल्प नको असे म्हणत होते. पण काही बुद्धिवादी असे प्रकल्प परदेशात अनेक ठिकाणी आहेत, त्यांनी कुठेही पर्यावरणाची हानी केलेली नाही असे पुरावे देऊन सांगत होते. दिल्लीपासून गल्लीपर्यंत अनेक वर्तमानपत्रात लोक आपली मते मांडत होते. आणि अशा वातावरणात चमकला एक युवा, कीर्ती देसाई. कीर्ती याच भागातला आंबा बागायता. दापोलीच्या कृषी विद्यापीठातून पोस्ट ग्रॅज्युएशन झालेला.
नवीन नवीन आंबा जाती आपल्या बागेत लावणारा या कीर्तीने या अणुभट्ट्यांना कडाडून विरोध केला. आजूबाजूच्या गावात जाऊन लोकांना सावध केले. वाडीवर त्याने मिटिंगा घेतल्या. लोकहक्क सेवा संघ या नावाने एक ग्रुप तयार केला. जिल्ह्यातील आणि राज्यातील देशातील सुद्धा प्रकल्प विरोधकांना एकत्र केले. त्याच लोकहक्क सेवा संघाने हा मेळावा भरवला होता. एका मंदिरात आयोजित केला होता. त्याच देवळात आपण दोघे म्हणजे मी आणि तू सभा कव्हर करायला गेलो. हातातील ग्लासमधील एक मोठा सिप घेत प्रबोध म्हणाला, पण मिल्या, माझ्या डोळ्यासमोर ना अजून तो कीर्तीत जात नाही बघ. असेल त्यावेळी मला वाटतं एक 25 वर्षाचा, बरोबर. पण घसा फोडून नसा उडवून तो प्रकल्पाला विरोध करत होता. आणि पम्या, त्याने बांद्यापासून रत्नागिरीपर्यंतचे असंख्य कार्यकर्ते जमवले पण होते. बरीच शेतकरी बागायतदार जमवले होते. मुंबई पुण्यापासूनचे अनेक पत्रकार, TV चॅनल्ससुद्धा आली होती त्या कार्यक्रमाला. आपण होतो त्याला. एवढ्या मोठ्या लोकांसमोर त्याने सरकारला धारेवर धरले होते. सरकारला त्याने आव्हान दिले होते. प्रकल्पाला विरोध करण्यासाठी त्याने पुढील कार्यक्रम पण जाहीर केला होता. तुला आठवत असेल. कलेक्टरकडे मोर्चा घेऊन जायचे आणि प्रकल्पाला विरोध करायचे. हजारो शेतकऱ्यांच्या सहीचे निवेदन कलेक्टरना द्यायचे. जिल्ह्यात येणाऱ्या मंत्र्यांना घेराव घालायचा. अशा बागायतदारांचा मोर्चा सचिवालयावर न्यायचा वगैरे त्याने असे कार्यक्रम तेव्हा जाहीर केले होते. मला वाटतं त्याने आपला शब्द खरा केला होता. त्या देवळात एवढ्या जनसमुदायासमोर जो ठराव झाला त्याप्रमाणे कलेक्टर कचेरीवर मोर्चा गेला. पोलिसांनी लाठीमार केला. अश्रुधूर फोडले. होय रे होय होय. एक मोठा सीप घेत मिलिंद बोलू लागला, होय होय. कीर्ती देसाईचे त्यावेळी डोके फुटले होते. माझ्याकडे अजून ते फोटो असतील. पण तशाही परिस्थितीत त्याने कलेक्टरला निवेदन दिलेच. आणि मग एका दिवसात कीर्ती देसाई देशभर प्रसिद्ध झाला. मग विरोधी पक्षनेता त्याला भेटायला आला. पर्यावरणवादी लोक त्याच्या संपर्कात आले. अनेक चर्चा, मीटिंग झाल्या. बहुतेक संपादकांचा पण त्याला पाठिंबा होता. अधिवेशन सुरू असताना कोकणातील शेतकरी, बागायतदार यांनी भला मोठा मोर्चा काढला. त्याचे नेतृत्व ह्या कीर्ती देसाईनंच केले. होय रे. मग पुढं काय झालं? पुढं काहीच झालं नाही रे. सरकारने ती 500-600 एकर जमीन ताब्यात घेतली आहे. ती सरकारच्या ताब्यात आहे. त्या ठिकाणी अणुभट्टीचा भला मोठा बोर्ड लागलेला आहे. पण काम अजून सुरूच झालेलं नाही. अरे काय सांगतोस? मग ते कीर्ती देसाई असतो कुठे? आणि त्याचं नाव हल्ली फारसं येत नाही पेपरमध्ये, म्हणून विचारलं. तेच तुला सांगतो पम्या, तेच तुला सांगतो. पण तुला ठसका लागेल म्हणून ते आधी ग्लासातील द्रव्य आहेत ना, ते सगळं पोटात घाल. हां, मी पण माझ्या ग्लासातलं सगळं संपवतो, मग बोलू. मिलिंदने एका दमात ग्लास तोंडाला लावला आणि रिकामा केला. त्याचे पाहून मी पण ग्लास रिकामा केला. ग्लास खाली करून पोट पुसून मिलिंद बोलू लागला, पम्या, सध्या कीर्ती देसाई ज्या पक्षाची सत्ता आता राज्यावर आहे ना, त्या पक्षाचा जिल्हाध्यक्ष आहे. काय सांगतोस? कीर्ती देसाई, तो कार्यकर्ता, लोकांना घेऊन सचिवालयात जाणारा, तो राजकारणात आला? होय रे, होय आला. 10 वर्षापूर्वीचे अणुभट्टी विरोधी आंदोलन थांबले. म्हणजे सरकारने पुढे काही केलंच नाही. फक्त जमिनी ताब्यात आहेत सरकारच्या. त्या ठिकाणी बोर्ड लावला. हळूहळू त्या आंदोलनातली हवा गेली. लोकहक्क सेवा समिती फक्त कागदावरच राहिली. त्या आंदोलनातले काही ज्येष्ठ व्यक्ती आता काळाआड झाल्या, गेल्या त्या. आणि जिल्ह्यातील लोक, बागायतदार हे प्रकरण हळूहळू विसरले. अरे मग त्या कीर्ती देसाईचे काय? मला वाटते त्यामुळे तो अस्वस्थ झाला. त्याला सतत ते प्रकाशझोतात राहायची सवय होती. त्याचे रोजच्या रोज वर्तमानपत्रात नाव यायचे, फोटो यायचे, टीव्हीच्या बातम्यात झळकायचा तो. हे सर्व बंदच झालं ना. आणि मग महाराष्ट्रातलं राजकारण बदललं. अनेक विरोधी पक्षातले लोक सत्ताधारी पक्षात गेले. त्यात कीर्ती देसाईचा बा मित्र होता एक, तो आमदार झाला आणि मंत्री पण झाला. मग त्या मंत्र्यावर या भागाची जबाबदारी आली, या जिल्ह्यांची. त्याला माहीत होतं कीर्ती जीव झोकून काम करणारा कार्यकर्ता आहे, त्याला आपल्या पक्षात घ्यायला पाहिजे. त्या मंत्र्याने कीर्तीचे मन फिरवले आणि त्याला सत्ताधारी पक्षाचा जिल्हाध्यक्ष केले. कीर्ती जिल्हाध्यक्ष झाला आणि काही महिन्यात झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत सत्ताधारी पक्षाने एकहाती विजय मिळवला. पाठोपाठ या भागात 3 उद्योगपती अणुभट्ट्या उभ्या करत असल्याची बातमी पण आली. मग कीर्ती देसाईने 10 वर्षापूर्वी अशाच अणुभट्ट्यांना विरोध केला होता ना, आंदोलन केलं होतं त्याने. अरे पण मोर्चे नेले होते. मग आता
पम्या, म्हणून तुला सांगितलं ते ग्लासातील द्रव्य संपव. अरे तुला ठसका लागेल. कारण तोच कीर्ती देसाई ज्याने अणुभट्ट्याचे विरोध केला होता, लोकांना जवळलं होतं, शिवालयात मोर्चा दिला होता, हा तोच कीर्ती देसाई आता समर्थन करतोय अणुभट्ट्यांचं. हा ते कसं देशासाठी चांगलं आहे, महत्त्वाचं आहे. अणु ऊर्जेतून कमीत कमी विषारी वायू बाहेर पडतो, त्यामुळे आंबांधळ भागातीला अजिबात धोका नाही हे सांगत फिरतोय. पहिला म्हणजे शक्ती देसाईने कोलांटी उडीच मारली की रे. विश्वासघात केला लोकांचा. होय रे, कोलांटी उडी कोण मारत नाही रे पम्या. राजकारणी आज या पक्षात उद्या त्या पक्षात, साहित्यिक तसेच आज इकडची बाजू घेतात उद्या तिकडची बाजू घेतात. आपण पत्रकार आपल्याला जो कोण पाकिट देईल त्याच्या बाजूने आपण बातम्या देतो, आणि आपले संपादक पेपरला आपल्या जो कोण पार्टी मोठमोठ्या जाहिराती देईल त्याच्या बातम्या देतात, त्यांना मोठं करतात. असं हे कोलांटी उड्या मारणाऱ्यांचं जग आहेत पम्या. अरे सध्या तू अमेरिकेतला प्रेसिडेंट बघतोयस ना, रोज कशा कोलांट्या उड्या मारतो. मग आपल्या कीर्ती देसाईने कोलांटी उडी मारली तर काय चुकलं र? तसं नाही मिलिंद, तो कीर्ती देसाई वेगळा आणि इतर वेगळा. मी पाहिलंय कीर्ती देसाईला, त्या मंदिरात बघितलंय. शिरा ताणून तो बोलत होता, भांडत होता. मला तर तो हाडाचा कार्यकर्ता वाटत होता, पण तो राजकारणी नव्हता रे. तो कार्यकर्ता होता, हाडाचा तळमळीचा कार्यकर्ता होता तो. खरं सांगू प्रमोद, या राजकारण्याने कितीही कोलांट्या उड्या मारला ना, तरी तुला सांगतो या कीर्ती देसाईने, ज्याने आयुष्यभर अणुभट्ट्यांना कडाडून विरोध केला, त्याने त्याचे समर्थन करायला नको होते. हे माझं प्रामाणिक मत आहे. कारण त्यामुळे समाजाचा चळवळीवर, अशा कार्यकर्त्यावर आणि आंदोलनावरचा विश्वास नाहीसा होतो. तर मंडळी, कशी वाटली माझी ही कथा? माझे प्रदीप केळुसकर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि तुमच्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा. आणि आपल्या खालच्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंट्स अवश्य लिहा. तसेच माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.